पुण्यात युतीची चर्चा फिसकटली आणि अजित पवार ताफा सोडून निघाले। पोलीस संरक्षणही न घेता बारामती हॉस्टेलमधून अचानकपणे रवाना जिजाई निवासस्थानी गेल्याची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेनेचं 200 जागांवर एकमत। उर्वरित 27 जागांबाबतचा निर्णय आज होणार। शिवसेनेसोबतच्या बैठकीनंतर अमित साटम यांची माहिती। ठाण्यात युतीबाबत अद्यापही तळ्यात मळ्यात। शिवसेनेनं प्रतिसाद न दिल्यास भाजपची स्वबळावर लढण्याची भूमिका। भाजपकडून एका दिवसाची शेवटची डेडलाईन। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटल्याची चर्चा। घड्याळावर निवडणूक लढवण्याचा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आग्रह, तर तुतारीवर निवडणूक लढवण्यास शरद पवारांचे राष्ट्रवादी ठाम। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून एबी फॉर्म वाटप करण्यास आजपासून सुरुवात होणार। पहिल्या यादीत कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता। सोलापुरात निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जाणार त्यांचा प्रचार करणार। भाजप आमदार सुभाष देशमुखांचं वक्तव्य। 15 दिवसांपूर्वी भाजपात आलेले निष्ठावंतांच्या मुलाखती घेतायत असं म्हणत नाराजी व्यक्त। कोल्हापुरात काँग्रेसकडून 48 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर। राजेश लाटकरांसह अनेक दिग्गजांना पुन्हा संधी, तर ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू असलेल्या जागांचा समावेश नाही। सतेज पाटलांची माहिती। संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला मोजावे लागतात लाख रुपये। 21 पानांचा फॉर्म भरून घेण्यासाठी अनेक वकिलांच्या घरासमोर लागल्या पाट्या। आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर। 2 दिवसांपूर्वीच पक्षाला मोठं खिंडार पडल्यानंतर पहिलाच दौरा। तपोवनातील झाडांची पाहणी करणार। कारल्याच्या एकविरा देवी ट्रस्टमध्ये कोट्यवधींची अफरातफर झाल्याचा पुजारी गणेश देशमुखांचा आरोप। धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल। मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांनी आरोप फेटाळले। उत्तर प्रदेशात जवळपास 3 कोटी मतदारांची नावं वगळली। 84 लाख बेपत्ता, तर 1.25 कोटी परराज्यात गेले। 23 लाख मतदार डुप्लिकेट असल्याची माहिती। बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा 60वा वाढदिवस साजरा। पनवेल येथील फार्म हाऊसवर शुभेच्छा देण्यासाठी कलाकारांची मांदियाळी। माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिल्या शुभेच्छा। ॲशेसच्या 4थ्या कसोटीत गोलंदाजांचा दबदबा। कसोटीचा दुसऱ्याच दिवशी निकाल लागण्याची शक्यता। ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 122 धावात 9 विकेट्स।